नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। चातारी येथे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद आणि स्वर्गीय दिगंबरराव पस्सलवाड बहुउद्देशीय संस्थेद्वारा वयोवृद्धांना काठीचे वाटप व इफ्तार पार्टीचे आयोजन। जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद आणि स्वर्गीय दिगंबरराव पस्सलवाड बहुउद्देशीय संस्थेद्वारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव माने यांच्या पुढाकारातून उमरखेड तालुक्यातील चातारी येथील मस्जिद समोर बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 7 वाजता पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने स्नेह आणि बंधुभाव वाढविण्यासाठी इफ्तार मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते आणि माणसांना चालताना काठीचा आधार असावा यासाठी वयोवृद्धांना काठी स्टिकचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले। मागील वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून 75 वयोवृद्ध पुरुष व महिला यांना स्टिक काठीचे वाटप करण्यात आले होते आणि 32 अनाथ विद्यार्थ्यांना व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना यावेळी ड्रेसचे वाटप करण्यात आले होते। शिवाजीराव माने सतत सामाजिक उपक्रम राबवित असतात। या इफ्तार पार्टीला चंद्रकांत पवार, धोंडबाराव माने, गजानन माने, किसनराव खांडरे, नजीरभाई, हमीदभाई पठाण, सय्यद शबीरभाई, सादिकभाई, भागाजी शिवरतवाड, शिवाजी नरवाडे, पत्रकार विजय कदम, ठेकेदार अफजलभाई, मस्जिदचे मौलाना आणि सर्व मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सजीव म्हणून छोट्या मोठ्या ज्या हालचाली करू शकतो करत आहोत, ती सर्व कृपा त्या अल्लाहची आहे। त्या अल्लाहला मी पहिल्यांदा नमस्कार करतो। या छोटेखानी इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित आपल्या येथील मौलाना साहेब, धोंडबारावजी माने, चंद्रकांतजी पवार, शकीरभाई, गजानन माने, नजीरभाई, हमीद पठाण, सादिकभाई, किसनराव खांडरे, भागाजी शिवरतवाड, शिवाजी नरवाडे, हमीदभाई पठाण, पत्रकार विजय कदम आणि मला हमीदभाई मागून अफजलभाईचं नाव आहे। ते कार्यक्रमाचे आयोजक आहे। त्यांनी इथं सगळं वळून आणलं माझ्याकडे, खूप मेहनत घेतली आहे। त्यामुळे अफजलभाई आणि उपस्थित सर्व बंधूंनो, बालमित्रांनो, रमजानचा महिना हा पवित्र महिना आहे। उपवास ही परंपरा प्रत्येक धर्मामध्ये आहे। ख्रिश्चन धर्मामध्ये आहे, ईसामध्ये आहे, हिंदूमध्ये आहे आणि मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आहे। परंतु मुस्लिम धर्मातला जो उपवास आहे तसा उपवास कुठल्याही धर्मामध्ये नाही, पहिल्यांदा आपण बघतो। त्या उपवासाच्या मागे एक संकल्पना आहे। उपवास म्हणजे पोटाचाच केवळ उपवास नाही, वाईट पाहायचं नाही, वाईट करायचं नाही, कुठलाही दुर्व्यवहार दुर्विचार करायचा नाही, आपल्याकडून कुठलीही वाईट कृती होऊ द्यायची नाही, वाईट बोलायचं नाही, हे अल्लाहने सांगितले। आणि कुराण हा ग्रंथ इतका अतिशय महत्वाचा आहे। परंतु काही धर्मवाचकांनी कुराणच्या बाबतीत विष पेरल्यामुळं हिंदू समाज समजू शकला नाही। कुराण मध्ये अखिल मानव जातीचं कल्याण, बरोबर, अखिल मानवाचं कल्याण हे अपेक्षित केलं आहे। म्हणजे मुस्लिम धर्मातच कल्याण व्हावं हे नाही,
तर या पृथ्वीवर जो जो सजीव आहे त्या प्रत्येक माणसाचा जो कुठल्या धर्माचा असो त्याचं कल्याण झालं पाहिजे असं कुराण अभिप्रेत आहे, तशी अपेक्षा केली आहे. परंतु कुराण म्हणजे मुस्लिमचा असा आपण नसतो. कुराण हे प्रत्येक माणसाचा जीवनाचा एक घटक आहे. परंतु आपण ते वाचत नाही. वाचून आपण लक्षात किती कुराण आहे, किती पवित्र आणि किती महत्वाचा ग्रंथ आहे. मोहम्मद पैगंबर जेव्हा रस्त्याने त्याच्या सरदार आणि सैन्यासोबत जात होते, समोर रस्त्यावर एक कुत्री विलेली पिलाला दूध पाजत होती. पिलाला दूध पाजताना त्यांनी पाहिलं आणि सगळ्या सैनिकांना एकदम थांबवलं. सरदाराला वाटलं मग पुढे काही धोका आहे का, आपल्याला कशाला थांबवलं. विचारलं आपण कशामुळे थांबवलं. मोहम्मद पैगंबरांनी सांगितलं की कुत्री छोट्या छोट्या पिलाला दूध पाजते, आपण जर पुढे गेलो तर ती घेऊन पुढे जायचं, पिला दूध भेटणार नाही, तिचं दूध पिणं होऊ द्या, नंतर आपण जाऊ. ही अहिंसा, ही जी अहिंसा होती, कुठल्याही जीवाला हिंसा झाली नाही पाहिजे, कुणाला कुठलं दुःख नाही झालं पाहिजे, हा विचार मोहम्मद पैगंबराचा तो विचार आपल्याला आपण अनुसरला. आपण रस्त्यात कुठला माणसाला आपण माणूस समजत नाही. प्राण्याचा विचार करण्याचं प्राण्याचं हित ज्या धर्मात पाहिजे, ज्या कुराणामध्ये पाहिजे आहे, किती धर्म श्रेष्ठ असते. खूप मोठं सांगण्यासारखं आहे. परंतु या ठिकाणी मौलाना साहेब बोलताना बोलले की हिंदू धर्माचा भाईचारा हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मंदिरभाई बोलले, साधीबाई बोलले, अफजल मिस्त्री बोलले. पण तुम्हाला मी सांगतो, मी यांना नाही सांगत, जन्मवा घोडवाडा खाते तुम्हाला सांगतो, मराठा समाजाचे जे 58 मोर्चे निघाले, 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये, मुंबईला सगळ्यात मोठा एक मोर्चा निघाला, जवळपास 1.5-2 कोटी लोक असतील. त्या 1.5-2 कोटी लोकांना खाण्याची, पिण्याची, चहाची सगळी व्यवस्था जागोजागी मुस्लिम धर्माच्या लोकांनी केली होती, हे लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच नाही, तुम्ही इथं सांगत नाही, मी हिंदू वस्तीमध्ये प्रत्येक तुम्हाला सांगतो, कोरोनामध्ये सगळ्यात जास्त जर काम केलं असेल सहाय्य करण्याचं, बस करण्याचं, तर मुस्लिम धर्माच्या लोकांनी केलेलं आहे, हिंदू धर्माच्या लोकांनी केलेलं नाही. पैपण आणि सेवा हे जे कुराणामध्ये सांगितलं त्या प्रकारे अनुसरण त्या धर्माचे लोक करतात, तर तो आपण त्या अनुसरण करत नाही, आपण पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. ही फार चांगली गोष्ट आहे. पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये बरोबर त्या ठिकाणी जर एखादा माणूस लावायचा जर गेला तर त्याला कोणी उचलायला त्याचा अंत्यविधी शेवटला कोण नसते. त्याचं मला आता नाव आठवत नाही. मुस्लिम समाजाचा एक व्यक्ती लॉकडाऊन मध्ये सुद्धा गेलेल्या अनेक माणसाच्या अंत्यविधीचे कार्यक्रम केले. तो कुठल्या धर्माचा माणूस असतो, हिंदू धर्माचा असो, ख्रिश्चनचा असो, इसाई असो, कुठला असो, बौद्ध असो, कुठल्याही धर्माच्या माणसाचे पूर्ण अंत्यविधी झाली, त्याच्या धर्माच्या विधीनुसार त्या ठिकाणी संस्कार पार पाडलेले आहे. पण शेवटी काय झालं, कोरोनामध्ये प्रॉब्लेम होता. महानगरपालिकेने त्यांना नोटीस दिली होती, कुठल्या तुम्ही समाजसेवा पण करा. तर महानगरपालिका सांगितलं तुम्ही नोंदणी करता, नोंदणी केली, त्यांचं काम आज 20 वर्षापासून आजही काम करतात. ते ही जी सेवा आहे ना, ही फक्त कुराणामध्ये सांगितली. प्रामाणिकपणे एक काम करताना त्याला अल्लाह कधीच कमी पडू देत नाही. आणि मी या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं, मी उपकार केले नाही. ज्या समाजानं माझ्या समाजावर उपकार केले त्याची परतफेड करण्याचाही प्रयत्न होऊ शकत नाही, परंतु माझं सामाजिक दायित्व, कर्तव्य म्हणून या समाजात राहणं भाईचारा म्हणून या ठिकाणी टाकला. तुम्ही माझ्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिलात, वेळात वेळ करून आलात. मी तुमचे खूप खूप मनापासून आभारी आहो. आणि नुसतंच आभारी नाही, मी सगळ्यात पुढे नतमस्तक होतो. तर आपण आपला वेळ करून आला बंधूंनो, देशात आणि राज्यात किती वातावरण खराब असलं तरी आता नजरभाई म्हटल्याप्रमाणे, अलीभाई म्हटल्याप्रमाणे आपलं गाव सगळ्या धर्माच्या बाबतीत, वातावरण चांगल्या बाबतीत अतिशय चांगलं गाव आहे. इथे एक परंपरा चांगली आहे, पण याही पेक्षा अजूनही चांगली परंपरा आपल्याला कशी निर्माण करता येईल या दृष्टीने सगळ्या धर्मातल्या लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. या ठिकाणी महिला दिनाच्या दिवशी हनुमान मंदिराच्या समोर 75 लोकांनी गाड्या वाटप केल्या होत्या आणि ड्रेसेस पण वाटप केले होते. ते पण उपकार म्हणून केले नाही. आणि आता फक्त 20-25 लोकांना गाड्या वाटप करा. परंतु अजूनही कुठे राहिले असतील लोक, सादिकबाई, नजीरबाई, तर आपण
कार्यक्रमच नाही, आपण त्याच्यानंतर घेऊ, कारण आधार कार्ड होईल. आणि ज्या पद्धतीने ज्या माणसाला माझ्या पद्धतीनं माझ्या नजीरबाई वडिलांकडून इमानाचं आपल्या कमाईचं आपल्या कामाचं आपण दान करायला काही हरकत नसते. आणि दान याला म्हणत नाही, याला खरं तर सामाजिक दायित्व म्हणतात. आणि सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून त्या उद्देशाने मी या ठिकाणी आपल्या विनंती केली. आपण आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, थांबतो.